नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत मेथीची भाजी। मध्ये पावसाळ्यामुळे मेथीची भाजी महाग भेटायची, तरी देखील तिला चिखल वगैरे खूप असायचा। काल मंडईत गेलो, मस्त अशी हिरवीगार आम्हाला भाजी भेटली। 20 रुपयाला एक गड्डी। त्यातील अर्धी भाजी मी इथे नीट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाटीमध्ये ठेवून। इथे शेंगदाणे मी रेग्युलर भाज्यांसाठी कूट करण्यासाठी भाजलेत, पण त्यातले आपल्याला मेथीच्या भाजीसाठी टाकायचे। लसूण घेतला इथे ठेचून, बघू शकता। मिरची कापून घेतली, मटकीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि शेंगदाण्याचा कूट आता तयार होईलच। इथे लोखंडी कढई ठेवून घेतली, यामध्ये मिरची टाकली, छान तडतडू दिली। मिरचीची फोडणी बसते मस्त भाजीला आपल्या। तुम्हाला हवं तर तुम्ही वाटून देखील टाकू शकता, पण मी बारीक कट करून टाकते कारण जास्त स्पायसी मला ते खाण्यात नको यायला, आपल्या पोटामध्ये जायला। आपण मिरची हवं तर काढून ठेवू शकतो। यामध्ये लसूण टाकला ठेचलेला, स्वच्छ धुवून घेतलेली भाजी टाकली। कसली हिरवीगार दिसते ना। हिरव्या पालेभाज्या खाव्यात म्हणतात, ते काही खोटं नाही बरं का। रक्तवाढीसाठी चांगले असतात आणि आपल्या शरीरासाठी देखील। मेथीची भाजी टाकल्यानंतर इथे मटकीची डाळ टाकून घेतली। तुम्हाला हवं तर तुम्ही मुगाची पिवळी डाळ देखील टाकू शकता, ती देखील पौष्टिक आहे। मीठ टाकलं चवीप्रमाणे। वरून मोठं जाडसर असं भरड केलेलं शेंगदाण्याचं कूट टाकलं। छान परतून घ्यायचं या भाजीला। दॅट्स इट। एवढी सोपी भाजी आहे आणि एकदम पौष्टिक मस्त अशी। मला तर मेथीची भाजी खूप आवडते। तुम्हाला आवडते की नाही कमेंट करून सांगायला विसरू नका। तुम्ही जर आपल्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो केलं नसेल तिथे पण फॉलो करा। मी खूप वेळा सांगते की चॅनलला सबस्क्राईब करा, पण तुमच्या काही लक्षात राहत नाही वाटतं, तर पहिले सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडले असल्यास कमेंट देखील करू शकता बरं का। काही हरकत नाही कमेंट केली तर। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।